असेल एवन जोडी हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच आपण पाहतोय प्रमोददादा पाटील नक्कीच एक चांगले क्रिकेटर आहेत. एक काळ क्रिकेटसाठी गाजवलाय अक्षरशः आपण पाहिलं. मनीष कोळेकर यांच्या जोडीला आपण ओपन टेनिस क्रिकेटमध्ये त्यावेळेस नेहमीच सलामीसाठी पाहत आलोय प्रमोददादांना आणि त्यांचे जवळचे मित्र अमित शिसवे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण सुरू करूया. लगेच क्षेत्रक्षण सजवलं जाईल. चिंचपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल आणि याच्या अगेन्स्ट फाईट करेल. काप्रसिद्धी पाले बी टीम सलामी जोडी देखील पाठवली जाईल मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंडमधील हा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चिंचपाडा विपक्ष काप्रसिद्धी पाले बी संघ आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून स्पर्धा नक्कीच कव्हर केली जाते. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण ही टीम चांगलं कॅमेरावर क्वालिटी विथ क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळेल. क्षणोक्षण टिपले जातात या स्पर्धेच्या आणि आपण पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या देखील प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. क्षेत्रक्षण सजवलं जाईल. सलामी जोडी देखील पोहोचले. पंच देखील आमच्या मैदानाच्या आतमध्ये जातील. 2 मिनिटांमध्ये आपण सामना सुरू करू. तत्पूर्वी ऐकूया एक डीजे मार्शलच्या माध्यमातून दोन. मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंच असं चाललेत की कुठेतरी कोणातरी ठोकायचं आहे. धडधाकड शरीराचे पंच आहेत. एका बाजूला गोरपेगावचे देवा सिसवे बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकता. आणि दुसऱ्या बाजूला बिंदास सिसवे मॅन फ्रॉम जांभिवली गाव. फिटनेस भरपूर चांगली आहे बिंदास सिसवेची देखील. तर दोन्ही पंच पोहोचले गेलेत मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्रक्षण देखील सजवलं जाईल. 4 षटकांचा सामना असेल. पंच 1 षटक पॉवर पे आपल्याला पाहायला मिळेल आणि सलामी जोडी आपण पाहू शकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हरीश वारिंगे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय अजय बांगर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज मोनिश. चिंचपाडा टीम यावर्षी भरपूर इन्फॉर्म मध्ये आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वतःच्या होम ग्राउंडवरती फाईट करेल पालेबी संघ. प्रमोददादा पाटील आणि अमित शिसवे एवन जोडीचं आगमन आमच्या व्यासपीठावरती होतोय. तर त्यांचं आपण करूया या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. व्यासपीठावरती प्रमोददादा पाटील यांचं आगमन. मनीष कोळेकर यांचे जवळचे मित्र त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र अमित शिसवे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. गेम ऑन. पहिला बॉल. पहिला चेंडू स्ट्रॉंग अपील केली जाते आणि फलंदाज होतील बाद. कॉटबियनच्या स्वरूपाने लागल्या पहिल्याच बॉलवरती हा काप्रसिद्धी पालेबी टीमला मोठा धक्का. हरेश 0वरती बाद. आज झाले गोल्डन डकचे शिकारी बनतील हरेश. बॅटची कडा जरूर लागली आणि यशांच्या पाठीमागे चांगला झेल इथे कॅरी केला गेला आणि पहिल्याच बॉलवरती मिळतीये मोनिशला सफलता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सागर थुर्वे ज्यानं पहिल्या मॅचमध्ये 14 धावा ठोकल्या होत्या आपल्या बॅटमधनं. त्यानंतर गोलंदाजी करत असताना 2 षटकं फेकली, 4 गडी बाद केले आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता तो सागर आलाय. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. पॉवर पेचं षटक आहे. 2 खेळाडू बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. लॉंग ऑफ त्याचबरोबर मिड विकेटला मोनिश राऊंड द विकेट. पुलटा चेंडू लॉक केला. फटका चांगला. खेळाडू आले दूरवर असतील पोहोचू शकत नाहीये आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार.
चौकार आलाय आणि चौकारांना खातं खुलं झालं पाले बी टीमचं आणि सागर थोरबेचं देखील. चला बॉल द्यायचा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हरवला असेल तर नवीन चेंडू ते दिलं जाईल. आमचे स्वयंसेवक लक्ष द्या आपण. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रमोददादा पाटील यांचे जवळचे मित्र आहेत आणि नक्कीच बॉडी लँग्वेज थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. पूर्ण चारी साइडून गोल झालेत. देवा सिसवे, देवा हमारे काले हैं लेकिन दिल वाले हैं. अराउंड द विकेट. फटका चांगला, प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ओव्हर पिच चेंडू होताना त्याला लॉक केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, षटकार. बॉल होता स्लॉट मध्ये, हा चेंडू होता जरूर आणि त्याला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय आणि षटकारा बरोबर टीम पोहोचली आहे. एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागेल 10 धावा. हॅट्रिक साठी नक्कीच प्रमोददादा पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिक साठी एक कॅश प्राइज असेल. समोर खेळले शॉर्ट मिड ऑफ मध्ये, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवात थोडीशी निराशजनक झाली. पहिल्या बॉलवरती हरीश बाद झाले, त्याच्यानंतर सागर आले आणि पहिल्या बॉलमध्ये आपण पाहिलं गेलं तर चौकार ठोकला, त्याच्यानंतर एक षटकार आणि आता आली या 2 धावा. टोटल 12 धावा वसूल करतोय 3 चेंडूमध्ये. हा चेंडू भरपूर चांगला आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय, चेंडू खाली राहतोय आणि नक्कीच फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज मोनिश. षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 5. अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकात शिल्लक. दिशाहीन गोलंदाजी होतीये. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचे 2 हात समांतर. वाईट +1 एकूण मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 14 धावा धाव फलकावरती. स्ट्राइक देखील रोटेट होते. स्ट्रायकिंग याला फलंदाज येतोय अजय बांगर. सलामीसाठी आलाय. अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाहीये. प्रथमतः स्ट्रायकिंग याला पाहायला मिळेल. अजय. अराउंड द विकेट मोनिश. समोर खेळत फटका चांगला आहे. शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप जोपर्यंत मिळेल तोपर्यंत एकदा पूर्ण होतीये आणि षटक क्रमांक पहिले झालं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या चांगली आहे. सागर थोरबेच्या जोरावरती 15 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. डीजे. पाहायला मिळेल रायते बी विपक्ष त्यांना फाईट करेल जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव टीम. सागर सुरोशी याचा संघ असेल आणि त्यांना फाईट करेल बिंदा सिसवे यांचा जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव टीम. आमचे जवळचे मित्र आकाश जाधव यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम रायते गावचे. यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टिटवाला विभागातील हा संघ आपण पाहतोय रायते बी. प्रथमतःच या अंबरनाथ नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज झालाय दुसऱ्या षटकामध्ये संचित. पॉवर प्ले देखील समाप्त झाला. 5 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर इथे पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग याला फलंदाज असेल अजय ऑन अ स्ट्राइक.
शतरंजाची व्यूहरचना आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला एक खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला बॉल, फटका हवेमध्ये, उंची जास्त, लांबी पाहावी लागेल. खेळाडू उपस्थित आणि मिड विकेटला हा झेल टिपला जाईल. वेल जज, वेल कॅच. अजून एक विकेटचं पतन संचितला मिळते. पहिल्या बॉलवरती सफलता पाले टीमला लागतोय. 15 या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का. उंची जास्त गाठली, बॉल भरपूर उंच गेला आणि इथून चांगला झेल कॅरी केला गेला. क्षेत्ररक्षक होते मिड विकेट रिझनला. हर्षदनं हा झेल टिपला. दुसऱ्या विकेटचं पतन. नवीन खेळाडू तेजस. धावसंख्या स्थगित. 15 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली धावगती बनली गेली आहे सागरच्या माध्यमातून. 2 मोठे फटके आपण पाहिले. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळलेत. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा भीती मिळते. अकाउंट ओपन होते तेजसचं देखील. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. सागर तोरबे आला स्ट्रायकिंग एंडला. एक चौकार टोकला आहे, त्याच्यानंतर एक षटकार आला आहे. आक्रमक सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून या षटकामध्ये गोलंदाज संचितचा वापर केलाय. संचित एक चांगला खेळाडू आहे, परंतु सागरनं ठोकला हा चौकार. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा अजून एक मोठा फटका. सागर नक्कीच ऑप्शन जी लाईन ठेवली जाते आणि त्याच अनुषंगानं कव्हर देखील थोडंसं खाली होता, त्यामुळे 4 धावा इथे कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला पाहायला मिळाल्या. चौकारानं खातं या ठिकाणी आपण पाहतोय. अकाउंट पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला फटका. खेळाडू होते परंतु दूरवर असतील आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर तोरबे ऑन अ फायर. दुसरा चौकार. दोन चौकार आले सागरच्या बॅटमधनं. संचित थोडासा महागडा आठवतोय षटकामध्ये. इन्फॉर्म संघ चिंचपाटा टीम आणि स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळण्याचा थोडासा ॲडव्हान्टेज, कारण की याच ग्राउंडवरती पालेबी संघ प्रॅक्टिस आणि सराव करत असतो. लाईन पाहावी लागेल. यस, लाईन चुकीची आहे. पंचांचे 2 हात समांतर. आउटसाइड ऑप्शन. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकेल. 25 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल लॉक टेटीत. खेळाडू उपस्थित. हा झेल ड्रॉप. फुल टॉस बॉल होता, परंतु इथून मिस टायमिंग जरूर झाला होता. फटका आणि लॉंग ऑफला हा झेल इथे सोडला जाईल. ही पहिली चुकी पाहायला मिळते चिंचपाटा टीम कडनं. तरी सागर तोरबे सेट बॅट्समॅन आहे. 4 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्या फलंदाजाची झेल इथे सोडली आहे. येणाऱ्या क्षणामध्ये पाहावं लागेल ही झेल किती महागात ठरेल नक्कीच चिंचपाटा टीमसाठी. ओव्हर द विकेट. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, फसवा चेंडूचा वापर केलाय आणि इथून डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 2 षटकं झाली कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये आल्या एकूण 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्यात एकूण 11 धावा. एक गडी जरूर गमावला या षटकामध्ये. 2 गडी बाद. टीमची टोटल आपण पाहू शकता 26 धावा धावफलकावरती डीज आहे.
हा फटका चांगलाय, आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार येतोय सागर थोरवेच्या बॅटमधनं. बिगिट थँक्यू सो मच. केला वेलकम टू द ग्राउंड. षटकार आलाय सागरच्या बॅटमधनं. षटकार नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतो. 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीनं चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये सागर थोरवेकडनं. टीमची टोटल भन्नाट वेगानं पुढे सगली आहे. टोटल धावसंख्या 32, 32 धावा धाव फलकावरती. राऊंड द विकेटनं तयार. समोर खेळलेत फटका चांगला आहे. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित शेखर येतील. थोडेसे फंबल झालेत. वेळ मिळाला लगेच वेळेच्या आपापी 2 धावा कंप्लीट केल्या. सागर थोरवे नक्कीच चपल खेळाडू आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सागर थोरवे भरपूर चांगला मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमीच पाहिलाय. आज देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर थोरवे ऑन अ फायर. अजून एक षटकार. थँक्यू सो मच डीजे सागर थोरवे यांचं संगीत देखील तुम्हाला ऐकायला मिळतं डीजे मास्टरच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्यानंतर एक उत्कृष्ट गायक देखील आहेत सागर थोरवे ऑन फायर. षटकाराला षटकार नंबर 3. टीमची धावसंख्या आपण पाहू शकता धाव फलकावरती 40 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. 2 खेळाडू चेस करतील तोपर्यंत इथून 2 धावा मिळतील. चांगली बॅटिंग होते. अजूनही 2 धावेनं संघ पुढे सरकेल. 42 या आकड्यावरती. संदीप या षटकामध्ये मागडं ठरलाय. आतापर्यंत आपण पाहिले गेले तर 16 धावेचे षटक त्याने फेकलाय. उर्वरित 2 चेंडू अद्याप शिल्लक आहे. राऊंड द विकेट. बॅटची कडा लागतीये. फटका मोठा खेळायचा होता परंतु इथून संपर्क व्यवस्थित बनत नाही. या डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावधी 42. इन्फॉर्म संघासमोर चांगलं टार्गेट रचणं फार गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगानं हे टार्गेट आता भरपूर चांगलं आहे. समोर लॉक करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र मिस टायमिंग होतोय. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित बॉलला फेकतील तोपर्यंत इथून मिळतील या 2 धावा आणि षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाला 3. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि या षटकामध्ये एकूण धावा संदीपनं खर्च केल्यात. 18 धावेचे मागडं षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाले बी टीमची धावसंख्या 44 धावा धाव फलकावरती. पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक धून. तीन षटक झाली कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 44 धावा असतील. चांगली बॅटिंग केली सागर थोरवेनं. आतापर्यंत आपण पाहिलं सागर खेळतोय वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या 44 धावा. तेजस मस्कर आल्या स्ट्रायकिंग एंडला
आणि तेजस मस्करसाठी देखील नंदू राणे यांच्याकडनं नक्कीच 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सलगचे 2 षटकार टोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज तेजससाठी नंदू राणे यांच्याकडून. अंतिम षटक डेट ओव्हरचं षटक गोलंदाज झालाय प्रथम येतो अंतिम षटकामध्ये डेट ओव्हरच्या स्लॉगरच्या षटकामध्ये. पहिला बॉल शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित संपर्क नाहीये, एक धाव इथे मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 45 धावा फलकावरती. जर्सी नंबर रोहित शर्माचा आपण पाहू शकता 45 आकडा येतोय. सागरला स्ट्राईक देणं देखील फार गरजेचं होतं. सागरच्या बॅटमधनं भरपूर चांगले फटके आपण पाहिलेत. अंतिम षटक आहे त्यामुळे इथून त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं आणि आता तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. शॉर्ट अँड पुल करतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले, त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. अजून एक चौकार. डीजे चौकार येतोय. चौकाराबरोबर टीम पोहोचते 49 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग होते. सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती प्रथम. आडव्या बॅटने खेळलेत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉनचा खेळाडू आलाय, बॅकअप देखील मिळत नाहीये. 2 खेळाडू आले आणि दोघांमध्ये कॉलिंग नाहीये, संवाद व्यवस्थित घडत नाहीये. अजून एक आला हा चौकार. सलगचा दुसरा चौकार येतोय. कडक बॅटिंग पाहायला मिळते सागर थुर्वेकडनं. चौकार भरपूर टोकलेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती 53. हा चेंडू यावेळेस मात्र आताचा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सागर तुर्वेची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहू शकता 47 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकता एकूण 53. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतक पूर्ण होईल का? राऊंड द विकेट. आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकतोय फलंदाज सागर तुर्वे. वेल प्लेड. बॅट वरती करायची सागर. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये सागर डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू जातोय डॉट. नॉट आउट इनिंग साकारली सागर थोरवेनं. एकूण 53 धावेची विस्फोटक खेळी केली आहे आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलंय सागर थोरवेनं. टीमची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल चिंचपाडा टीम समोर येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 60 धावेचं लक्ष. बिंदास इसमें कॅप्टन पाठवायचा आहे लगेच आणि रायते टीमचे कॅप्टन देखील यायचं आहे. टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये इथे टॉस केला जातो त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. जांभिवली गाव टीमचे कॅप्टन आणि रायतेबी टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा.
59 डावा बनल्या गेल्या. 60 डावेचं लक्ष असेल आणि सलामी जोडी 60 डावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतीये चिंचपाडा टीमची. हर्षद आणि त्यानंतर अर्जुन आपल्याला पाहायला मिळेल. ही सलामी जोडी अर्जुन देखील यावर्षी भरपूर इन्फॉर्म मध्ये. जय खांडेश्वर चषक गोरपे आपण पाहिलं त्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी राहिली अर्जुनच्या माध्यमातून. षटकारांसाठी खास करून जाळण्यात येणारा खेळाडू अर्जुन आणि त्याला साथ देईल हर्षद हा फलंदाज. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं लगेच पालेपी टीम. टॉस साठी येतात जांभेलीगाव टीमचे कॅप्टन आणि सागर सुरोशी यायचं लगेच. चला रायते टीमचे कॅप्टन देखील आलेत. तर प्रमोददादा पाटील आमचे रॉकबाई यांच्या शुभ हस्ते आम्ही करू नक्कीच या सामन्याची नाणेफेकी. टिटवाळा विभागातील संघ रायते बी आणि त्यांना फाईट करेल अंबरनाथ विभागातील आपला हा संघ अर्थातच जय गौलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव टीम. टॉस होतोय प्रमोददादांच्या शुभ हस्ते. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, पहिला चेंडू भरपूर चांगला पडल्यानंतर थोडासा डीप राहायला खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पॉवर पिचच्या षटकामध्ये चांगली धावगती बनवावी लागेल. प्रति षटकामागे जर विचार केला तर 15.00 ची सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी चिंचपाडा टीमला. अराउंड द विकेट. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. फसवा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला परंतु वेट अँड वॉच वाट पाहिली बॉलची आणि आडव्या बॅटना स्ट्रोक केला. येतो हा हर्षदच्या बॅटमधना पहिला षटकार. थँक्यू सो मच. या सामन्यामध्ये आपण पाहायला गेले तर गोलंदाजीमध्ये थोडासा चेंजेस पाहायला मिळतोय कारण की नेहमीच पॉवर प्लेचे षटक सागर तोरे फेकत असतो आणि यावेळेस तेजसला ते षटक सोपवलोय. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वरती 6 धावा खर्च केला तेजसनं. षटकार टोकला हर्षदनं. त्यानंतर आलाय हा चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. मी म्हटलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या चांगली बनवावी लागेल. 15.00 ची सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी. प्रति षटकामध्ये नक्कीच चिंचपाडा या टीमला. अराउंड द विकेट. समोर खेळले फटका चांगला आहे. सूरज येथील बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीये. अजून घेतो हर्षदच्या बॅटमधनं तिसरा मोठा फटका. चौकार. ती वेगळी पाहायला मिळते. सागर थोरवे पॉवर प्लेचे षटक फेकत असतो परंतु इथून तेजसला प्राचारण केले गेलं आणि तेजस इथे महागडा ठरतोय. लॉक टेटीट. पुन्हा एकदा चेंडू जाईल वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षदच्या बॅटमधनं येतो हा दुसरा धमाका. बिगिट षटकार. जशा तसे उत्तर दिलं जातोय. ज्या प्रकारे सागर थोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आला. पहिल्या षटकामध्ये सागरने देखील एक चौकार आणि षटकार ठोकला होता परंतु त्याच्या अगेन्स्ट आता बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 2 षटकार आणि 2 चौकार आलेत चिंचपाडा टीम कडनं हर्षद कडनं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता अंतिम बॉल. या षटकातील शिल्लक धावसंख्या धावफलकावरती 20. टॅप करतो अंडर बॉक्स स्टाईलनं. धाबाची संधी असेल एकदा ते वेगाने कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकामध्ये 21 धावा जमवल्या जातात चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक झालं कंप्लीट. 18 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल या सामन्यामध्ये
39 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 39 ची गरज. चिंचपाडा संघ मी अगोदरच सांगितलं की इनफॉर्म मध्ये यावर्षी भरपूर चांगली कामगिरी राहिली या संघाची आणि त्या संघासमोर इथून आता कशा प्रकारे गोलंदाजी करतील येणारा गोलंदाज सागर थोरवे. रणनीती थोडीशी वेगळी आखली परंतु ती रणनीती महाग ठरली आहे. मी म्हणेन पालेबी टीमला 18 चेंडू जिंकण्यासाठी आता 39 ची गरज असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय बिंदास सिसवे यांना मेन पंचांची भूमिका साकारली आहे. स्क्वेअर लेगचे पंच देवा सिसवे मॅन फ्रॉम गोरपे. या वर्षी नक्कीच देवा सिसवे देखील इन्फॉर्म मध्ये आहेत. तोंडरेच्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती देवा सिसवे यांनी देखील. गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू लॉक टेटीत आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. अंपायर जो निर्णय घेतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल कारण की नक्कीच कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. एकाच कॅमेऱ्याने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. साइड अँगल मिळत नाहीये त्यामुळे नक्कीच आपण पाहू शकता इथून कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू देखील उपलब्ध नाहीये. षटकार आलाय. फलंदाज हर्षदच्या बॅटमधनं सागर तोरवे गोलंदाजी करतोय. सागरचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकाराबरोबर टीम पोहोचली 27 आकड्यावरती. दबावामध्ये असेल आता गोलंदाज सागर आणि नक्कीच आयोजकांच्या सूचना आहेत की कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हा देखील फटका भरपूर चांगला आहे. धावा देखील मिळतील चांगल्या. घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत होते नक्कीच सागर थोरवेला. दोन षटकार आलेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या तेजसनं आणि दुसऱ्या षटकामध्ये सागर तोरवे देखील 2 मोलमध्ये 12 धावा खर्च करतोय. धावसंख्या धावफलकावरती 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच पायाला क्रॅम्प येतोय सागर थोरवेच्या. त्यामुळेच नक्कीच गोलंदाजी करू शकत नाहीये. बाहेर येतोय. 12 खेळाडू जाईल मैदानाच्या आतमध्ये. हे षटक फेकतो आता गोलंदाज प्रभाकर. टीमला पालेबी टीमला शुभेच्छा द्यात. हरिभक्त पारायणना रघुनाथ बांगर आणि आमचे जवळचे मित्र महेश मस्कर यांच्याकडे नक्कीच पालेबी टीमला शुभेच्छा द्यात. षटकाला सुरुवात होते. पुन्हा एकदा प्रभाकर येतोय ओव्हर द विकेट. बॉल चांगला आहे यावेळेस मात्र नक्कीच पॅटर्न पॅटच्या मधून निघून जातोय चेंडू.
विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. या क्षणाला डॉट बॉलची भरपूर गरज आहे मी म्हणेन पालेबे टीमला, कारण की सुरुवात खराब झाली आहे गोलंदाजीच्या जोरावरती. 21 धावेचं पहिले षटक, त्यानंतर या षटकामध्ये देखील 12 धावा आल्यात. मिस टायमिंग होतोय. यष्टीरक्षक हरेश आला होता, बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा धावफलकावरती असतील. अर्जुन येतोय स्ट्रायकिंग एंडला. काय सुरुवात केली आपण पाहू शकता नक्कीच हर्षदनं. ज्या प्रकारे सागर तोरवेनं बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये, त्याच प्रकारचं नक्कीच हे चित्र पाहायला मिळतं सेकंड इनिंग मध्ये. फलंदाज हर्षदकडनं देखील ओव्हर द विकेट. बॉल चांगला आहे यावेळेस देखील फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येकी डॉट बॉल नक्कीच मॅच वरती पकड निर्माण ठेवेल पाले बी टीम कडनं देखील. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक असेल. अर्जुन ऑन अ स्ट्राईक. धावसंख्या स्थगित 34, 34 धावा स्कोरबोर्ड वरती. अजून एकदा पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय. बॉडीवरती ब्रश झाला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा समाप्त. या षटकामध्ये 13 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा. चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची गरज असेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा 34 धावा असतील. विजयासाठी 12 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. डीज आहे. चा 26 धावेची गरज असेल. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती. बाबू कोळेकर, ज्ञानेश्वर कोळेकर यांचे सुपुत्र बाबू कोळेकर येतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल अर्जुन ऑन अ स्ट्राईक. हर्षद असेल, माफ करा. पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हर्षदच्या बॅटमधनं अजून एक हा षटकार. सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. सागर तोरवेने ज्या प्रकारे षटकार टोकले त्याच प्रकारची ही बॅटिंग पाहायला मिळते. हर्षद ऑन अ फायर. 5वा षटकार आलाय. 5 षटकार टोकते. एकूण वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आमचे गुणलेखक साहिल नक्कीच काउंट करतायत. 40 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय फलंदाज हर्षद. फुल टॉस चेंडू. मिस टायमिंग होतोय. झेल महत्वाचा आहे. तेजस आलेत आणि झेल ड्रॉप. खराब क्रिकेट पाहायला मिळतोय. बॅकअप साठी सूरज येतील तोपर्यंत मिळतील या बॉल वरती या 3 धावा. धावसंख्या धावफलकावरती 43, 43 धावेपर्यंत पोहोचलाय चिंचपाडा संघ. विजयासाठी गरज असेल 17 धावेची. येणारे चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू आणि आता 17 धावेची गरज. समीकरण थोडंसं सोपं झालंय ते मी म्हणेन चिंचपाडा टीम साठी. अर्जुन ऑन अ स्ट्राईक अराउंड द विकेट. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा मिस टायमिंग होतोय. हा देखील झेल महत्वाचा आहे आणि सूरजनं टिपला हा झेल. वेल जस्ट वेल कॅच. फलंदाज बाद. अर्जुनला मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन.
9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज असेल. बाबू कोळेकरला मिळते सफलता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमोल येतोय. विस्फोटक फलंदाज आहे अमोल देखील राऊंड द विकेट. फटका यावेळेस मात्र हवेमध्ये असेल. कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. सिद्धार्थ येतोय बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती. विजयासाठी गरज आहे. येणारे चेंडू 8 आणि 15 धावेची गरज. डॉट बॉलची सक्त गरज आहे पालेबी टीमला. आणि 1-2 मोठे फटके आज सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतील चिंचपाडा टीमला. दोन्ही संघ ताकदवर आहेत. मी अगोदर सांगितलं इन्फॉर्म संघ आहे खास करून ना चिंचपाडा संघ. 8 चेंडू विजयासाठी 15 धावेची गरज. आणि हा चेंडू आडव्या पाठने केले. नोचा इशारा होतोय. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. धाव कंप्लीट झाली एक आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. 3 धावा मिळतील या बॉलवरती. अशा क्षणाला नक्की तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत. 9+2 एकूण 3 धावा मिळतील. नो बॉल होतोय बाबूच्या माध्यमातून. फ्री हिटची देखील संधी असेल या बॉलवरती. समीकरण देखील बदललं. आता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि तब्बल 12 धावेची गरज असेल. फ्री हिटचा बॉल. संपर्क व्यवस्थित बनत नाहीये. धाव रोखता येत नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि आता 11 धावेची गरज. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक आणि हा चेंडू येतो डॉट. सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी आता गरज आहे 11 धावेची. डीजे कंपल्सरी 11 धावेची गरज असेल. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तेजसनं 21. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या बाबू कोळेकरनं. अंतिम षटक आलाय आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज देतोय संदीप वारिंगे. काप्रसिद्धी पालेबी विपक्ष त्यांना फाईट करतोय चिंचपाडा संघ. सामना कोण जिंकेल सेकंड राऊंडची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. पाले विपक्ष त्यांना फाईट करतोय चिंचपाडा टीम. नक्कीच आमचे या ठिकाणी पोसरी गावचे मिस्टर 360 प्रताप जाधव हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांच्याकडनं देखील आमच्यासाठी शुभेच्छा आल्यात समालोचनासाठी त्याचबरोबर या सामन्यासाठी. आणि नक्कीच मनीष कोळेकर यांच्यासाठी देखील शुभेच्छा येत आहेत. थँक्यू सो मच.
11 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये. सामना भरपूर चांगला रंगलाय. फलंदाज या ठिकाणी असेल हर्षद, अद्याप मैदानाच्या आतमध्ये 42-43 आकड्यावरती बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय फलंदाज अमोल. घेऊ नका, सामन्याचा रिदम आपण तोडू नका. 6 चेंडू 11 धावेची गरज आहे. स्पीडअप करायचं आहे थोडस. देवा सिसवे स्ट्राइक. सामना आपण पाहू शकता नक्कीच रंगजा स्थितीला. पहिला चेंडू संदीप तयार. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न करतोय. मिस टायमिंग होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खेळाडू उपस्थित. एकदा मिळते आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. समीकरण बदलला. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी आता 9 धावेची गरज असेल. सामना भरपूर चांगला पाहायला मिळतो. हर्षद देखील मैदानाच्या आतमध्ये 43 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्याला स्ट्राईक देणे देखील फार महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला अमोल मध्ये देखील क्षमता गुणवत्ता भरपूर आहे, सिद्ध करावी लागेल. फुलटा चेंडू, चुकीला माफी नाहीये. मेजवानी मिळतीये आणि ती मेजवानी स्वीकारली अमोलनं. लॉकटेटीत षटकार. संदीपचं जे गाणं लावलं गेलंय, कारण की संदीपला हे टोपण नाव आहे, कांद्या. षटकार आलाय फलंदाज अमोलच्या बॅटमधनं. मी म्हटलं तर षटकारांचा बेताज बादशाह, क्षमता भरपूर आहे खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची, आणि हा षटकार आलाय अमोलच्या बॅटमधनं. 4 बॉल विजयासाठी आता गरज आहे फक्त 3 धावेची. डॉट बॉलची गरज आहे पालेबी टीमला. सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज होतो पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. आडव्या बॅटने खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लेझी थ्रो पाहायला मिळतोय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण, कारण की या क्षणाला तुम्हाला त्वरित फेकी करायची होती, परंतु इझिली थ्रो करण्यामध्ये वेळ गेला आणि इथून 2 धावा मिळत आहेत. 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. थ्रो लवकर आला असता तर कुठेतरी नक्कीच रनआउटची संधी देखील उपलब्ध झाली असती, परंतु थ्रू लाईट येतोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडूची संख्या शिल्लक आहे 3. ओव्हर द विकेट. फटका हवेमध्ये, परंतु खेळाडू पोहोचू शकत नाहीये आणि हा सामना जिंकलाय चिंचपाडा टीमनं. अभिनंदन चिंचपाडा टीम. हार्ड लक काप्रिसिदी पालेबी टीम. कुठे गमावला तर नक्कीच केतन. आपण पाहिलं गेलं तर सामन्यामध्ये परिवर्तन, अर्थातच गोलंदाजी चुकीची झाली. सागर थोरवे नेहमीच पॉवर प्लेचं षटक फेकत असतो, परंतु सागर थोरवेने दुसरं षटक हाताळलं. तेजसला पहिलं षटक दिला आणि तेजस मागडायटरला 21 धावा आल्या. त्याच्यानंतर प्रभाकरनं सागर थोरवेचं अपुरं षटक पूर्ण केला. त्या षटकामध्ये कमी धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये बाबू कोळकर ऐवजी जर षटक हे सिद्धार्थ वारिंगे